नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. जगभरात आता पुढच्या काही दिवसात पेट्रोलचे दर कमी होणार आहेत का? जगावर घोंगावणारा एनर्जी क्रायसिस आता संपणार आहे का? आणि डोनाल्ड ट्रम्प अचानक लेट द ऑइल फ्लो असं का म्हणतायत? कारण 15 आठवड्यांपेक्षा जास्त चाललेल्या अमेरिका-इराण संघर्षानंतर आता एक करार समोर आलाय, जो जगाच्या अर्थव्यवस्थेचा खेळच बदलवू शकतो. या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा करार काय, मागच्या 12 ते 15 तासात काय अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, हा करार कधी होणार आहे आणि हा करार होईपर्यंत रात्र वैरायची आहे असं म्हणण्याची वेळ का आली आहे, सगळं या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, भारतीय वेळेनुसार आजच्या पहाटे म्हणजे सोमवारच्या पहाटे 3:30-4च्या सुमारास ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय की इराण बरोबरची पीस डील झालेली आहे. काय म्हणलं या पोस्टमध्ये बघा. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल असं म्हणतात ट्रम्प. आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज टोल फ्री ओपन होतीये. शिवाय अमेरिकेनं जो ब्लॉकेड स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये ठेवला होता तोही लगेचच काढण्यात येणार आहे. ट्रम्प म्हणतात की शिप्स ऑफ द वर्ल्ड स्टार्ट युअर इंजिन्स, लेट द ऑइल फ्लो. आता हे तेच युएसचं नौदल ब्लॉकेड आहे ज्याच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झालाय. त्यावरून 14 जूनला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोनवर भारतालाच उलट सुनावलंय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये जर कोणतंही जहाज अमेरिकेच्या आदेशांचं उल्लंघन करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. म्हणजे अमेरिकेनंच भारताला हे उलट सुनावलंय, जेव्हा की भारतीयांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय. पण अजूनही मोदींची मात्र या घटनेवर निषेध करणारी, मृतांच्या कुटुंबियांसाठी किंवा अमेरिकेला सुनावणारी एकही पोस्ट आलेली नाहीये, काही रिॲक्शन आलेले नाहीये. तर हे युएस ब्लॉकेड काढलं जाईल असं आता 15 जूनच्या पहाटे ट्रम्प म्हणतात. आता ट्रम्प यांच्या ट्रूथ पोस्टच्या आधी म्हणजे 14 जूनला रात्री 9:15 वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी एक ट्विट केलं. पाकिस्तान कसा यामध्ये मेडिएटर झालाय हे ते अंडरलाईन करतात आणि त्यांनी या शांतता करारावर सह्या 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये होणार आहेत हे या ट्विटमध्ये डिक्लेअर केलंय. शेहबाज शरीफ म्हणतात की अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शांतता करार झालाय. दोनही देशांनी लेबनॉनसह सगळ्या आघाड्यांवरच्या लष्करी कारवाया ज्या चालल्या त्या तात्काळ आणि परमनंटली थांबवण्याची घोषणा केली आहे. आणि या करारासाठी मध्यस्थी करणाऱ्या कतार, सौदी अरेबिया आणि तुर्की यांचेही विशेष आभार त्यांनी या ट्विटमध्ये मानलेत. आणि यानंतर लगेचच इराणच्या तुर्कीतल्या एम्बसीनं हा फोटो ट्विट केला. वेलकम टू द मिडल ईस्ट ऑफ अ न्यू एरा, म्हणजे मध्य पूर्वेच्या नव्या युगात तुमचं स्वागत आहे. बघा, फोटो फारच बोलका आहे हा. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर इराणची पकड आहे हे सांगणारा हा फोटो आहे जो इराणने ट्विट केलाय. पण या सगळ्यामध्ये इराण अजूनही ताक फुंकून पित आहे, कारण इराणचे डेप्युटी फॉरेन मिनिस्टर काझेम गारिबाबडी यांनी सुद्धा या कराराला दुजोरा दिलाय की हो, असा करार होतोय. पण ते त्यावेळेला हेही म्हणतात की हा जो युद्धविराम आहे तो तात्काळ लागू होईल आणि पुढचे 60 दिवस दोन्ही देशांमध्ये आणखीन ब्रॉडली काही गोष्टींवर डिस्कशन्स होणार आहे, चर्चा होणार आहे. मात्र त्यांनी एक इशारा पण असा दिलाय की जर या करारांच्या अटी पाळल्या गेल्या नाहीत, जर उल्लंघन केलं गेलं तर इराणला पुन्हा एकदा प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असेल. त्यांनी इराणी टीव्हीशी बोलताना असं म्हटलंय की या डीलचा सगळ्यात मोठा परिणाम फक्त अमेरिका इराणवर नाही तर लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायल हिजबुल्ला संघर्षावर पण होणार आहे. म्हणजे एकंदरीत या डील नंतर या पश्चिम आखातातल्या म्हणजे या मध्य पूर्वेतल्या अनेक आघाड्यांवर एकत्रितपणे शांतता निर्माण होईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पण असं सगळं जरी असलं तरी जिओपॉलिटिकल टेन्शन हे अजिबात लगेच संपणार नाहीये, सगळं एका रात्रीत सुरू होणार नाहीये. इनफॅक्ट पुढच्या काही रात्री, पुढचे काही दिवस हे खरंच वैऱ्याची रात्र असं जे आपण मराठीत म्हणतो तसं असू शकेल अशी परिस्थिती आहे. सोमवार ते गुरुवार म्हणजे जर शुक्रवारी सायनिंग होणार असेल तर सोमवार ते गुरुवार या 4 दिवसात काय गोष्टी घडतायत याकडे जगाचं लक्ष आहे. शांतता येण्यासाठी जी 1700 विघ्न आता आहेत ती थोडक्यात 5 पॉईंट्समध्ये समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करते. पहिला मुद्दा लक्षात घ्या की ट्रम्प यांनी जाहीर केलेलं असलं या डीलबद्दल, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करण्याबद्दल, तरी पुढच्याच पोस्टमध्ये ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की आधी शुक्रवारी करारावर सही होऊ दे, मग हॉर्मुज ओपन करू. आणि अर्थातच मीच कसा भारी, माझ्या आधी कसं कोणाला हे शक्य झालं नाही पीस डील करणं वगैरे वगैरे, नार्सिसिझम जगावर जे फेकतात ट्रम्प ते तर अटळ आहे. पण बघा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज या शुक्रवारी करारावर सह्या झाल्यावर ओपन होणार आहे आणि तोपर्यंत शांतता टिकवणं हा एक पहिला चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट, इराणची स्टेट अफिलिएटेड एक न्यूज एजन्सी आहे मेहर, तर तिनं रविवारी अमेरिका आणि इराण यांच्यातला जो हा प्रस्तावित करार आहे त्याच्यातले जे 14 मुद्दे आहेत त्याचा ड्राफ्ट प्रसिद्ध केला. आता ही इराण सरकारनं व्हेरीफाय केलेली माहिती नाहीये, पण ही स्टेट अफिलिएटेड न्यूज एजन्सीनं छापलेली माहिती आहे. आणि या डीलमध्ये अमेरिकेनं मोठी माघार घेतल्याचं दिसतंय असं त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे. अमेरिका पुढच्या 30 दिवसात इराणवरचं नेव्हल ब्लॉकेड हटवण्याचं आश्वासन देते. तसंच इराणच्या आसपास तैनात केलेलं जे अमेरिकन सैन्य आहे ते मागे घेतलं जाईल.
त्याच काळात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा खुला केला जाईल, पण या मार्गावर ज्या काही जहाजांच्या हालचाली आहेत किंवा त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याची पूर्ण जबाबदारी प्रामुख्याने इराणकडे असेल, असं या ड्राफ्टमध्ये तरतूद असल्याचं या स्टेट अफिलिएटेड न्यूज एजन्सीनं म्हटलेलं आहे रविवारी. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या डीलमधला सगळ्यात मोठा हत्ती अजूनही खोलीत उभाच आहे. तो अजूनही पूर्ण ॲड्रेस झालेलाच नाही आहे, कारण इराणची न्यूक्लिअर पॉवर इतकी आहे की इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी काही स्टेप्स अलीकडे असा प्रचार करत इस्रायलनं US ला या युद्धात खेचलं होतं. आठवतंय का कुठून हे सुरू झालं होतं? पण इराणच्या या अणुकार्यक्रमाबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला असं चित्र नाहीये, नाहीतर ते डिक्लेअर झालं असतं. अजून त्याचं काही असं डिक्लेरेशन नाहीये. इनफॅक्ट असं सांगितलं जातंय की युद्ध आता थांबवण्याचं ठरलंय, पण अणु कार्यक्रमाचा जो प्रश्न आहे तो पुढच्या 60 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलाय. या 60 दिवसात डिस्कशन होणार आहेत आणि इथेच एक्झॅक्टली अनेक तज्ज्ञ हे साशंक आहेत. अनेक तज्ज्ञांना असं वाटतंय की हे खरंच पॉसिबल आहे का? कारण 2015चा अणुकरार होण्यासाठी वर्षानुवर्ष चर्चा झाल्या होत्या. मग एवढा मोठा प्रश्न आता फक्त पुढच्या 60 दिवसात सुटेल का? हा एक्सपर्ट समोरचा प्रश्न आहे. आणि चौथी गोष्ट, हा फायनल शांतता करार नाही हे लक्षात घ्या. हे एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU आहे, म्हणजेच एक प्राथमिक तात्पुरता करार आहे. तातडीनं युद्ध थांबवण्यासाठी आणि एक लॉंग टर्म डिस्कशनसाठीचा हा तात्पुरता मार्ग आहे. सो बेसिकली पुढच्या 60 दिवसात एक फायनल डिसिजन या दोन्ही देशांना घ्यायला लागेल की या सगळ्या परिसरात शांतता कशी काय निर्माण होणार आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ही युद्धबंदी कायमची असं जरी डिक्लेअर केलं जात असलं तरी हा राजकीय करार तात्पुरता आहे. आणि इराणचा अणु कार्यक्रम किंवा इराणवर जे आर्थिक निर्बंध आहेत ते पूर्णपणे हटवणं किंवा इराणची जी फ्रोझन ॲसेट्स आहेत, गोठवलेल्या मालमत्ता आहेत, या सगळ्या गंभीर मुद्द्यांबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही आहे. या 60 दिवसांच्या कालावधीत त्यावर चर्चा होईल. सो थोडक्यात सांगायचं तर कायमचा युद्धविराम असला तरीसुद्धा अंतिम शांतता आणण्यासाठी दिली गेलेली 60 दिवसांची ही एक टेक्निकल मुदत आहे, असं याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. आणि पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे सगळं आपण बोलतोय शांतता करार वगैरे वगैरे, पण या सगळ्यात या डिस्कशन्समध्ये इस्रायल हे बाजूला ठेवलं गेलं आहे आणि ते अमेरिकेकडनं बाजूला ठेवलं गेलं आहे. मागच्या काही दिवसात ट्रम्प आणि नेत्यानाहू या दोघांच्यामध्ये फुल ड्रामा, टेन्शन आणि पॉवर स्ट्रगल चालू आहे. हे आता जगासमोर आलं आहे, ॲटलिस्ट असं दाखवलं तरी जात आहे. नेत्यानाहूला युद्ध थांबलेलं नको आहे हेही आता जागतिक सत्य आहे आणि म्हणून शांतता करार करण्याची ट्रम्पसाठीची हिस्टॉरिक विन नेत्यानाहू काही होऊन देणार नाही हेही दिसतंय. याची अनेक उदाहरणं अगदी मागच्या 3-4 दिवसातच पाहायला मिळतील. कारण ट्रम्पच्या 80व्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 14 जूनला एकदम ट्रम्प मूडमध्ये होते, MOU साईन करणार वगैरे वगैरे, हे सगळं आता येणार होत्या पोस्ट आणि त्यात खोडा घातला नेत्यानाहूनं, कारण बेरूटवर एअर स्ट्राईक केला. हे या आधीसुद्धा अनेकदा झालंय. जेव्हा जेव्हा शांततेची भाषा होते तेव्हा तेव्हा इस्रायल कुठेतरी जाऊन इस्रायल लेबनॉनमध्ये जाऊन काहीतरी स्ट्राईक करतं. यावेळेस पण असंच झालं. ट्रम्पचा पारा चढला त्यानंतर नेतान्याहूच्या या अटॅकला ते मिनिंगलेस मूव्ह असं म्हटले आणि ट्रम्प असंही म्हणलेत की अमेरिका इस्रायल रिलेशनशिपमध्ये बॉस कोण आहे असा जर प्रश्न असेल तर मीच बॉस आहे, हे ट्रम्प म्हणतात. ट्रम्प एकदम डॉमिनंट मोडमध्ये आहेत. जणू ते म्हणतात की डील माझी, गेम माझा, नियम माझे, नेतान्याहूचा काही याच्यात प्रश्न नाही. काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसकडून एक डिस्कशन लीक झालं होतं, त्याची बातमी तुम्हाला आठवत असेल तर बघा. त्यात काय म्हटले होते, ट्रम्प नेतान्याहूला क्रेझी म्हटले होते. सो आता अमेरिकेला जरी या युद्धातनं बाहेर पडून मिडल ईस्ट सोडावासा वाटत असेल तरी इस्रायल ते अमेरिकेला करून देईल का, हा मोठा प्रश्न आहे. पुढच्या 4 दिवसात पीस डीलमध्ये खोडा घालण्यासाठी अजून काही घटना घडवल्या जातील का, हा मोठा प्रश्न आहे. पीस डील झालीच, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं जहाजं येणं जाणं सुरू जरी झालं तरी पेट्रोलच्या किमती आत्ता ज्या वाढवल्या गेल्यात त्या कमी होतील का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही डेव्हलपिंग स्टोरी आहे. प्रत्येक तासाला काहीतरी गोष्टी आता बदलत आहेत, घडत आहेत. या सगळ्या युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा अत्यंत एक महत्त्वाचा आठवडा असणार आहे. त्यामुळे याचे प्रत्येक अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तुर्तास धन्यवाद.